नमस्कार. संकल्प मराठवाडा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण या वेळेला चर्चा करणार आहोत देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं. भागवत कराड आपल्यासोबत सामील झाले. त्यांचं पहिल्यांदा स्वागत न्यू स्टेट महाराष्ट्र गोवातर्फे. मला एक सुरुवातीलाच तुम्हाला आपण हा जो संकल्प मराठवाड्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येकाला सांगतो की तुमचं विजन काय आहे त्या क्षेत्राबद्दल. तर तुमचं विजन काय आहे मराठवाड्याबद्दल? 7 जुलै 2021ला आपण केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपदाची सूत्र घेतली. 2 वर्ष आता लवकरच पूर्ण होतील. तुमचं विजन काय याच्याबद्दल? सर्वप्रथम मी न्यूज स्टेट महाराष्ट्र यांचे चेअरमन, संचालक आणि सर्व त्यांचा स्टाफ यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण एक मराठवाड्यासाठी विजन म्हणून आपण एक प्रोग्राम घेतला आणि त्यांना तुम्ही महाराष्ट्रभर प्रसारित करणार आहात म्हणून अत्यंत स्तुत कार्यक्रम घेतला, म्हणून तुमचा मनापासून अभिनंदन. मराठवाडा हा तसा महाराष्ट्रातला मागासलेला भाग मी म्हणणाऱ्यापैकी एक आहे. मराठवाडा तसा हा एक हैदराबाद म्हणजे निजाम स्टेटमध्ये सामील झालेला आहे आणि मराठवाड्याची मुक्तता किंवा स्वतंत्रता ही 17 सप्टेंबर 1948 साधारण 1 वर्ष 1 महिना 2 दिवसांनी झालेली आहे. मराठवाड्यामध्ये आत्तापर्यंत 3 मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. पण मी त्यांच्या मनानं अत्यंत लहान कार्यकर्ता आहे, पण ज्या तऱ्हेनं मराठवाड्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष दिलेलं नाही आणि मराठवाडा अजूनही मागासलेला आहे. एक उपमुख्यमंत्री पण होते आणि एक उपमुख्यमंत्री होते, ते आमचे नेते होते म्हणून नाव घेतलं नाही मी. पण मी सांगू इच्छितो की मराठवाड्याचा विकास अजून प्रत्येक क्षेत्रामध्ये व्हायला खूप खूप संधी आहे, खूप वाव आहे. मला 2 वर्ष अजून झालेली नाही आहेत, पण ते व्हिजन डोळ्यासमोर ठेवून मी सातत्यानं प्रयत्न करतो आहे. विशेषतः मराठवाडा हा ॲग्रीबेस आहे, म्हणजे शेतकरी, आणि शेतकऱ्यासाठी या ठिकाणी सिंचन वाढावं, शेतकऱ्यासाठी या ठिकाणी मुबलक वीज यावी म्हणून मी प्रयत्न करतो आहे. सिंचन वाढावं म्हणून गोदावरी खोऱ्याचं जे पाणी जे इगतबरीपासून खाली वाहून जातं त्यासाठी मी केंद्र स्तरावर प्रयत्न करतो आहे. त्याहीपेक्षा सध्या मराठवाड्यामध्ये जे पाणी आहे जायकवाडीमध्ये त्यातलं 33% पाणी हे बाष्पीभवनानं निघून जातं. 33%. या 2 वर्षामध्ये पाऊस चांगला झालेला आहे, पण पाऊस जरी चांगला झाला असला पण पाणी पाहिजे. पाण्याशिवाय शेती आणि शेतीला जर पाणी असेल तरच उत्पन्न. म्हणून मी एक मराठवाडा विकास महामंडळाचा मी अध्यक्ष होतो. त्यावेळी संकल्पना मांडली होती की मराठवाड्यामध्ये जे मराठवाड्याचं प्राण आहे जायकवाडी धरण, जायकवाडी धरणातून साधारण 6 जिल्ह्याला पाणी मिळतं. तर या जिल्ह्यावरती आपणाला फ्लोटिंग सोलार टाकता येईल का? तत्कालीन सरकार, महाविकास आघाडीचे सरकार, माननीय पालकमंत्री असतील आमच्या संभाजीनगरचे किंवा जलसंपदा मंत्री असतील, त्यांना मी फक्त NOC मागितली होती. त्या सरकारनं मला दिली नाही. पण माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांना भेटलो. त्यांनी ताबडतोब चीफ सेक्रेटरीला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर कराडांना जी NOC पाहिजे ती द्या. आणि म्हणून मी मराठवाड्यावरती मराठवाडा जायकवाडी धरणावरती सोलार प्रोजेक्ट, फ्लोटिंग सोलारचा प्रोजेक्टची NOC मला दिली आणि मी केंद्रातून इकडं प्रोजेक्ट आणतोय. त्यांनी 1200 मेगावॅटचा प्रोजेक्ट तयार केला. 1200 मेगावॅट म्हणजे एक थर्मल पॉवर स्टेशन मुख्य झालं आणि ते दिवसा वीज मिळेल. आणि मी सांगितलं 1200 नको आहे मला, 2000चा करा, 2000 मेगावॅट. तर तो प्रोजेक्ट तयार झाला. केंद्र शासन आता महाराष्ट्र शासनाबरोबर PPA करतंय, अग्रीमेंट पाठवलंय. सेक्रेटरी केंद्र शासन आणि महाराष्ट्राचे सेक्रेटरी यांची बैठक झालेली आहे. आता लवकरच केंद्र शासनाचे मंत्री माननीय RK सिंग आणि आमचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांची लवकरच बैठक होईल, PPA तयार होईल आणि साधारण माझ्या अपेक्षेप्रमाणे, एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण DPR तयार झाल्यानंतर साधारण 10,000 कोटीचा प्रकल्प या मराठवाड्यासाठी वीज निर्मितीचा मी संभाजीनगर शहराच्या जायकवाडी धरणावर आणायचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी आर्थिक तरतूद NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन हे केंद्र सरकारचं आहे
आणि केंद्र सरकारने आता महाराष्ट्र शासनाकडे दिलं आहे की आम्हाला तुम्ही ॲग्रीमेंट करून द्या, आम्ही त्याच्यावरती एक्सपेन्सेस करायला तयार आहोत. हा एक प्रकल्प. मी सुरुवातीला सांगितलं की मराठवाडा हा ॲग्रोबेस म्हणजे शेतकरी प्रधान आहे. शेती हे मेन उत्पन्न आहे. मला माहीत आहे मराठवाड्याची लोकसंख्या 1,84,00,000 ही 11व्या ह्याच्या प्रमाणे होती. आता वाढली असेल, 2 कोटी झाली. पण ह्या 2 कोटी लोकसंख्येला शेतकरी असल्यामुळे इथं पावसाचं अनुमान कळू शकत नाही. कुठलं पीक घेतलं हे शेतकऱ्यांना माहीत नाही. म्हणून 2 गोष्टी मी केलेल्या आहेत. नंबर 1 सी डॉपलर. सी डॉपलर म्हणजे 350 किलोमीटर हवामानाचा अंदाज देणारं केंद्र सरकारकडून मी सी डॉपलर इथं मंजूर केलं आहे. सुरुवातीला खुलताबाद इथं जागा पाहिली, पण वन विभाग, मला लक्षात आलं की वन विभाग जागा द्यायला टाळाटाळ करते, म्हणजे लवकर होत नाही. त्यानंतर मी दौलताबादच्या समोरच्या टेकडीवरती हे सी डॉपलर तिथं घेऊन साधारण 350 एकर म्हणजे पूर्ण उत्तर महाराष्ट्र कव्हर होईल. मराठवाड्यातलं उदगीर जे हैदराबादपर्यंत जाऊ शकतं, म्हणजे आंध्र प्रदेशपर्यंत, इकडं धर्माबादपर्यंत आणि इकडं वैजापूर तर जवळच आहे, म्हणजे हा मराठवाड्याचा भाग. तर हवामानाचा आम्हाला अंदाज येऊन पाऊस कधी येणार त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आम्ही हे देऊ शकू, ही दुसरं पाऊल मी मराठवाड्यासाठी उचललं. तिसरं, मराठवाड्यांना शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिली पाहिजे. ट्रेनिंग दिल्यासाठी त्याच्यासाठी इथं एकही ॲग्रिकल्चर कॉलेज आहे नाही असं नाही आहे, पण केवळ आणि केवळ शेतकऱ्यांचं ट्रेनिंग, शेतकऱ्यांचं प्रशिक्षण देणं असं एक सेंटर मराठवाड्याला उघडावं, त्यासाठी मी प्रयत्न केला. मी अर्थ राज्यमंत्री म्हणून काम करतोय. मी बँक आणि इन्शुरन्स पाहतोय. मी बँकेला बोलवलं आणि तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करणार सांगितलं. तर मी त्यासाठी फार्मर्स ट्रेनिंग सेंटर पंजाब नॅशनल बँकेने 15 कोटी रुपये मंजूर केलेत आणि खुलताबाद फुलंब्री रोडवरती 12 एकर जागा मी निवडली. आजच मी रेव्हेन्यू मिनिस्टरला बोललो आणि ती 12 एकर आम्हाला जागा मिळाली. तर फार्मर्स ट्रेनिंग सेंटर हे मराठवाड्यासाठी सुरू मी करतोय. लवकरच आम्ही भूमिपूजन करणार आहोत, जागा उपलब्ध झाली. हे 3 गोष्टी झाल्या. शेवटी मराठवाडा, आता माझे बरेच काम आहेत अजून. मराठवाडा म्हणलं की संभाजीनगर आलं. संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी आहे. तुम्हाला कल्पना आहेच, तुम्ही मुंबईमध्ये राहता, मला माहीत आहे. पण या ठिकाणी मराठवाड्याला विकसित करायचं असेल तर कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. आणि कनेक्टिव्हिटी वाढायची असेल तर 2-3 प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे. एक रोड, दुसरा रेल्वे आणि तिसरं एअर कनेक्टिव्हिटी. एअर कनेक्टिव्हिटी वाढावी म्हणून मी संभाजीनगर एअरपोर्टचं एक्सपान्शन करून ह्याला इंटरनॅशनल एअरपोर्ट कसं करता येईल त्यासाठी मी प्रयत्न केलेत. इमिग्रेशन फॅसिलिटी उपलब्ध व्हावी म्हणून केंद्रातून ती फाईल आता राज्याकडे आली. राज्याने फक्त पोलीस देईल जायचे आणि फक्त आम्हाला काउंटर उभा करायचे, नंबर 1. आणि इथं विमानतळावरती एकच धावपट्टी आहे, त्याला टॅक्सीवे कसा करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करतोय. साधारण अगोदर जो प्रस्ताव पाठवला होता 1200 घरं तुटत होती, आम्हाला 187 एकर जमीन अक्वायर करावी लागत होती. तर आम्ही ही धावपट्टी अशी जी आहे ती फक्त 1 डिग्रीने हे केली. त्यामुळं फक्त आणि फक्त 100च्या आसपास घरं तुटतील आणि जो 1200 कोटीचा प्रस्ताव होता तो 750 कोटीवरती आला. आणि मला आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की राज्याचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषणा करताना बजेटमध्ये या धावपट्टीसाठी 734 कोटी रुपयाची घोषणा केलेली या बजेटमध्ये ठेवले आहेत. म्हणून जमीन ॲक्वायर होईल आणि जमीन ॲक्वायर झाल्यानंतर त्याच्यावरती एक आम्ही टॅक्सीवे करू आणि म्हणून ह्यातून इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी वाढेल. आपल्या सर्वांना माहीतच आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, पण सरफेस ट्रान्सपोर्टसाठी माननीय नितीनजी गडकरी साहेब हे खूप आपल्याला लक्ष घालतायत. पण एक संभाजीनगर टू पुणे एक्सप्रेसवे जसा समृद्धी मार्ग झाला त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर जे मराठवाड्यासाठी 2 महत्त्वाचे प्रकल्प मला वाटतात. एक, संभाजीनगरहून कनेक्टिव्हिटी आम्ही अहमदनगर आणि अहमदनगरहून पुढे पुणे रेल्वेने. आज संभाजीनगरहून जायचं असेल तर मनमाडला जावं लागतं आणि मनमाडून परत येऊन कुठं अहमदनगरला यावं लागतं. आमच्या इथं उद्योजक बसलेले आहेत, माननीय कुलकर्णी जे आहेत आणि त्यांचे साथी आहेत. मी त्यांच्यावर बैठक घेतली होती. मी त्यावेळेस मंत्री नव्हतो, त्यावेळेस बैठक घेतली होती. तो प्रस्ताव आमच्या केंद्रासमोर आहे.
त्याचबरोबर लातूर रोड टू नांदेड रेल्वेची कनेक्टिव्हिटी झाली तर म्हणजे विदर्भ सरळ सरळ यांना सोलापूरकडे जोडला जाईल, त्यासाठी सुद्धा माझे प्रयत्न चालू आहेत. पण मला सांगा की हे करताना तुम्ही अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे का, त्याच्यासाठी तुम्ही फंड आणणार आहात, काय कशा प्रकारे होणार आहे? कारण नेहमी रड तरतुदीचीच असते. तसं नसतं. याच्यामध्ये ओव्हरऑल अगोदरच्या बजेटमध्ये पाहिलं आणि आत्ताच्या बजेटमध्ये खूप फरक आहे. अगोदर एक बुक बनायचं आणि त्याच्यावर त्याच वेळेस ह्याच्यासाठी एवढे पैसे ते, आता तसं नाही, आम्ही लमसम पैसे देतो. मला सांगायला आनंद वाटतोय की या वर्षीच्या बजेटमध्ये रेल्वेसाठी आम्ही 2,40,000 कोटीची तरतूद केलेली आहे. यावेळेस ट्रान्सपोर्टसाठी 2,72,000 कोटीची बजेट केली आहे. आणि ओव्हरऑल बजेटचं सांगितल्यामुळे देशाचं बजेट 45,02,367 कोटी आहे. हे जर बजेट कम्पेअर केलं आपण 2014च्या पूर्वीचं, तर 2013चं बजेट फक्त आणि फक्त 16 लक्ष कोटी होतं. प्रधानमंत्री मोदी साहेब 9 वर्ष पूर्ण करत आहेत आणि ह्या 9 वर्षाच्या काळामध्ये हे बजेट जवळजवळ 3 पटीने वाढलेलं आहे. मराठवाड्यासाठी किती वाढलं? मराठवाड्यासाठी वेगवेगळं त्याच्यातले तुम्ही किती आणणार? मी सांगितलं ना तुम्हाला, रेल्वेचं सांगत होतो मी, 11,000 कोटी फक्त महाराष्ट्राला दिले आहेत आम्ही. तर मराठवाड्यासाठी किती आपण जेवढे प्रोजेक्ट त्यांच्याकडे देऊ तेवढे आपण आणू. ट्रान्सपोर्टसाठी म्हणजे गडकरी साहेबाकडे जेवढा आम्ही त्यांच्याकडे घेऊन जाऊ तेवढा आम्ही आणू. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल सांगायला तुम्हाला की शेंद्रा एक डेव्हलपिंग एरिया आहे आमचा. डेव्हलपिंग एरिया शेंद्रा एक MIDC आहे आणि वाळूज एक MIDC आहे. गडकरी साहेबांना आम्ही काही उद्योजकांना घेऊन जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की हे 2 इंडस्ट्रियल एरिया आम्हाला कनेक्ट झाले पाहिजे. शेंद्रा टू वाळूज 28 किलोमीटर, 28 किलोमीटरचा आम्ही DPR तयार केला. गडकरी साहेबांनी मान्यता दिली, DPR तयार केला. आणि DPR करत असताना नंतर मी विचार केला, जसं मोदी साहेबांच्याच नेतृत्वात आम्ही काम करतोय, त्यांनी आम्हाला बजेट करताना सांगितलं होतं की मला बजेट करत असताना 2023-24चं बजेट 2033-34 मध्ये भारत कसा असेल आणि 2047 साली भारत कसा असेल ह्याचं तुम्हाला सर्व आकलन पाहिजे. त्याच धर्तीवरती मी विचार केला की आज आम्हाला संभाजीनगरमध्ये मेट्रो पाहिजे का, तर पाहिजे. भला ठीक आहे, आज आम्ही सुरुवात केली तर 5 वर्षांनी मिळेल, 10 वर्षांनी मिळेल. म्हणून मी हे लॉंग ब्रिज करत असताना जे आम्ही पिलर टाकणार आहोत, तर त्या पिलरवरती त्याच्यावर मेट्रो कशी धावेल ह्याचा आम्ही विचार केला. म्हणून शेंद्रा टू वाळूज आणि बिडकीन टू हर्सूल हे मेट्रो राहील, ब्रिज राहणार नाही. पण एक ब्रिज, लॉंग ब्रिज जसा नगरला आहे नवीन झाला, जसा नाशिकला आहे, त्याच धर्तीवरती आम्ही गडकरी साहेबाकडे आम्ही मागणी केलेली आहे. आणि ते प्रपोजल इथून मंजूर होऊन तिथं आम्ही इथून मंजूर केलं. आम्ही प्रेझेंटेशन घेतलं, इथं वर पाठवलं, नंतर रिजनल ऑफिसने आता वर पाठवलं आणि नाहीच्या चेअरमनकडे पडलं. आणि मला सांगायला आनंद होतोय की 24 तारखेला मी दिल्लीत आहे आणि 24 तारखेला ह्याच्यावरती सर्व प्रेझेंटेशन ठेवून मी नाहीचे चेअरमन, महामेट्रोचे चेअरमन, मी स्वतः आणि फायनान्स डिपार्टमेंट हे सगळ्यांना एकत्र करून ह्याच्यावरती डिस्कशन दिल्लीमध्ये करणार आहोत आणि नंतर ह्याच्यावरती मंजूर होईल. मला सांगा की स्पेशल 11,000 कोटी रुपये फक्त रेल्वेसाठी आहेत महाराष्ट्रासाठी. तुम्हाला वाटतं की स्पेशल पर्पज व्हेकल तयार करून ज्याप्रमाणे कोकण रेल्वे तयार झाली त्यामुळे केंद्राचा आणि त्याच्यावरती याच्यावरती मी काही जास्त बोलू शकणार नाहीये, कारण मी काही रेल्वे मंत्री नाहीये. पण आम्ही मागणी केलेली आहे, ते रेल्वे डिपार्टमेंट ठेवली, पण आमचं काम आहे आम्हाला मागायचं. तर दुसरं मला सांगा की आता हे आपण विकासाबद्दल बोललो, आता जो मुद्दा आहे, कालच 2000च्या नोटा चलनातून बाद झालेल्या आहेत, तर का निर्णय घेतला गेला? अर्थराज्यमंत्री म्हणून तुम्ही काय सांगाल? काल आपल्या सर्वांनाच समजलं, विशेषतः सर्व जनतेला, की 2000 रुपयाच्या नोटा आता चलनातून बाद होणार आहेत आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांनी 23 मे ते 30 सप्टेंबर आपापल्या बँकेत जमा कराव्यात. एकंदरीत जर तुम्ही मागच्या 3 वर्षापासून पाहिलं असेल तर चलनातल्या 2000च्या नोटाच आहेत, नाही आहेत, दिसत नाही आहेत. आणि एक सरकार, सरकार नाही, RBI एक इंडिपेंडंट ऑटोनॉमस बॉडी आहे आणि नेहमीच आर्थिकदृष्ट्या ते आकलन करत असतं, अभ्यास करत असतं RBI. आणि RBIने हा घेतलेला निर्णय
आणि त्याच्यामुळं कारण काय आता डिजिटल ट्रान्झॅक्शन्स एवढं वाढलेलं आहे या देशामध्ये आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन्स वाढल्यामुळे अगदी काही रुपयात 10 रुपये असेल किंवा 10,000 कोटी रुपये असतील, हे डिजिटल ट्रान्झॅक्शन होत आहे. आणि मला तुम्हाला शेअर करायला आनंद होतोय की प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या यांनी बटन दाबून देशामध्ये 75 डिजिटल बँक्स काढल्यात. त्या डिजिटल बँक्समध्ये हॉल असतो आणि एक सुपरवायझर बसलेला असतो. सर्व मशिनरी असतात आणि कोणीही कस्टमर त्या ठिकाणी जातो. मला पैसे काढायचे असतील, तिथं फक्त बटन दाबायचं, तुमच्या अकाउंटला पैसे येतील. तुम्हाला पैसे भरायचे असतील तरी तुमच्या अकाउंटला पैसे जातील. तर हे डिजिटल ट्रान्झॅक्शन्समध्ये आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे. आज तुम्ही चहाच्या टपरीवर जरी गेलात तर QR कोड अवेलेबल आहे. त्याहीपेक्षा हे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स व्हावं म्हणून नाबार्डच्या माध्यमातून फायनान्शियल लिटरसी याच्याकरता केंद्र सरकारनं विविध प्रकल्प राबवलेत. आणि जर फायनान्शियल लिटरसीवर कोणी कॅम्प घेत असेल तर त्याचा खर्च केंद्र सरकार देतं. आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला एक व्हॅन्स दिलेल्या आहेत. ग्रामीणमध्ये जाऊन त्यांनी कॅम्प घेतले पाहिजे, लोकांना शिकवलं पाहिजे, फायनान्शियल लिटरसी झाली पाहिजे म्हणून आम्ही कॅम्प घ्यायला लावतो. आणि केंद्र सरकारचा याबद्दल विशेष प्रयत्न आहे म्हणून आपला भारत देश संपूर्ण जगामध्ये नंबर 3 ला आला. कशामध्ये? डिजिटल ट्रान्झॅक्शन्स. आणि एकंदरीत आपला प्रश्न आहे, एकंदरीत RBIने निर्णय घेतलेला हा निर्णय आहे, हा इंडिपेंडंट निर्णय घेतलेला आहे. पण आमचं लक्ष केंद्र म्हणून विशेष असा आहे की जनतेला त्रास नाही झाला पाहिजे आणि जनतेला काही त्रास होणार नाही आहे. त्याच्यात नक्कीच भारतासाठी ही चांगली गोष्ट आहे. विरोधकांचं म्हणणं असं आहे, आरोप असा आहे की नोटबंदी फेल झाली. याच्यावर काय म्हणाल? विरोधकांचं काम हे आलोचन करणं, विरोधात बोलणं हेच आहे. पण मला विरोधकांना एकच सांगायचं आहे की आज भारताची इकॉनॉमी आणि जगामधल्या देशाची इकॉनॉमी कंपेअर केली तर आम्ही अभिमानानं, प्रत्येक भारताला अभिमान वाटणारी गोष्ट आहे भारतातल्या नागरिकाला की आज भारत देश जो 2014 साली प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या हातात आला प्रधानमंत्री म्हणून, तर इकॉनॉमी 10व्या नंबरवरून ती इकॉनॉमी आज 5व्या नंबरला आली आहे. 5व्या नंबरला. आणि त्याच वेळेस मी एक्झाम्पल देऊ इच्छितो, आपल्या देशाचे प्रधानमंत्री इकॉनॉमिस्ट होते जगातले. 2004 ते 2014 साली त्यांनी राज्य केलं आणि त्यावेळेस इकॉनॉमी 11 नंबरहून फक्त 10व्या नंबरवर आली होती. आणि आम्ही सर्वजण अपेक्षा करतोय माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात ही इकॉनॉमी $5 ट्रिलियन होईल आणि $7 ट्रिलियन होईल आणि लवकरच आपण देशातील नाही तर जगातील 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी कसं होईल त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी थोडा पर्सनल प्रश्न, वैयक्तिक प्रश्न विचारतो. चिखलीसारख्या छोट्या गावातून येऊन एक तरुण जो आहे तो केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचलेला आहे. किती अडचणींना सामोरं जावं लागतं अशा वेळेला? आणि हा फक्त तुमच्या प्रातिनिधिक मी तुम्हाला विचारतोय, कारण मी बघतोय की मराठवाड्याला तरुण ज्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि प्रचंड त्याच्याकडे काय करून दाखवण्याची जिद्द आहे. काय वाटतं? चिखली गावाचं नाव काढलं, मला खूप आनंद झाला. चिखली गेलो तर मी काही आता आजकाल जाऊ शकत नाही. पण चिखली ज्या गावामध्ये मी माझं बालपण घातलं, शाळेत अभ्यास केला आणि शाळेत अभ्यास करत असताना मला आठवतं ही लाईटसुद्धा दिसती ना, इलेक्ट्रिसिटी, मी माझ्या वयाच्या 16व्या वर्षी पाहिली. मला माहीत नव्हती. म्हणजे माझा अभ्यास चिमणीवरती व्हायचा. चिमणी तुम्हाला समजतं की नाही मला माहीत नाही. चिमणीवरून ज्यावेळेस मी सकाळी आम्ही राखेनं दात घासत होतो. आम्हाला दात म्हणजे दिसणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट. सुधारलेला माणूस राखेनं दात घासणं, त्याहीपेक्षा ज्यावेळेस तोंड आपण घसा खकरतो त्यावेळेस रात्री सकाळी काळे बेडके पडायचे. त्याहीपेक्षा ज्यावेळेस मी मॅट्रिकला गेलो त्यावेळेस आमच्या वडिलांनी आम्हाला कंदील घेऊन दिला आणि कंदील घेऊन दिल्यानंतर आम्ही थोडे जरी वात मोठी केली तर आमची आजी यायची ती वात कमी करायची, कारण ते रॉकेल जास्त जळत होतं. अशा परिस्थितीतून मी शिकलो. 7वी ते 10वी हे 7 किलोमीटर चालत होतो आणि चालत असताना कधी पायात चप्पल असेल नसेल, पण एकच होतं की आपणाला जिथं जाईल तिथं आपण सातत्यानं कष्ट करणं, जिद्दीनं कधी सक्सेस असेल नसेल पण काम करत राहणं. स्मार्ट वर्क आता शिकलो मी. स्मार्ट वर्क हे स्मार्ट शब्द आता लक्षात आला, पण त्यावेळेस तर कामच करत होतो. पण आता माहिती आहे नुसतं काम करून जमणार नाही. तुम्हाला एक स्मार्ट वर्क आणि योग्य वेळी करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मी चिखलीपासून आज अर्थ राज्यमंत्र्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि मला नक्कीच आहे जिथं मला दिलेलं आहे. मला प्रधानमंत्री मोदी साहेबांनी
बोलून सांगितलं की वी हॅव गिव्हन यू टेक्निकल सब्जेक्ट ऑल्दो यू आर अ डॉक्टर अँड यू हॅव टू वर्क ऑन 3 things. He told me financial literacy, financial inclusion, and digital transactions. मला प्रधानमंत्र्याचे शब्द, मला तो आदेश होता आणि तो आदेश घेऊन मी देशभर फिरतोय. मला मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतोय की देशभरातलं एखादंही राज्य असं नसेल की जिथं मी गेलो नाही. आणि मी जिथं जाईल तिथं उद्याच्याला समजा प्रधानमंत्री रोजगार मेळाव्याला PM ऑफिस म्हणून सांगितलं की विशाखापट्टणमला जा, मी तेवढंच काम करत नाही, ते तर काम करतोच, पण त्याचबरोबर त्या स्टेट लेवलची आर्थिक परिस्थिती कशी आहे, आर्थिक परिस्थिती जे आढावा घेतो, तिथला फायनान्स मिनिस्टर असेल, मुख्यमंत्री असेल, त्यांना भेटतो, चर्चा करतो आणि त्याहीपेक्षा सर्वसामान्यांना फायदा काय होईल म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगतो, मी ज्या गावात जाईल, ज्या स्टेटमध्ये जाईल, त्या ठिकाणी आम्ही क्रेडिट आउटरीच प्रोग्राम म्हणजे लोन मेळा घेतो. आज मला सांगायला आनंद होतो, मी संभाजीनगर शहरात आहे. संभाजीनगर शहरामध्ये मी ज्यावेळेस मंत्री झालो त्यावेळेस फक्त 25 ते 30 कोटी रुपये सेल्फ हेल्प ग्रुपला दिले होते. पण इथं मेळावे घेऊन घेऊन साधारण या शहरामध्ये 150 कोटीच्या आसपास आम्ही पैसे वाटलेले आहेत. आज प्रधानमंत्री स्वनिधी योजना या शहराला फक्त 14,000 लोकांचं टार्गेट होतं. आज आम्ही 28,000 या शहरातील लोकांना आम्ही स्वनिधी योजना दिली आहे. मी याहीपेक्षा सांगू इच्छितो, मी मुंबईला गेलो, महाविकास आघाडी सरकार होतं. मुंबई म्हणजे फेरीवाले, मुंबई म्हणजे स्ट्रीट व्हेंडर्स. मी माहिती घेतली. आमचं DFS डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस फक्त 10,000 लोकांना त्यांनी स्वनिधी योजना दिली होती, 10,000. आणि आमचं टार्गेट, आम्ही प्रत्येक शहराला टार्गेट दिलं होतं कुठून, केंद्रातून, तर 2 लाखाचं टार्गेट होतं. मी माननीय देवेंद्रजींना भेटलो, त्यांना विचारलं, सर असं असं आहे आणि फक्त 10,000 इथं काही काम झालेलं नाही. ते म्हणजे काय केलं पाहिजे. म्हटलं मी बँकेची एक मीटिंग कॉल करतो, सगळ्या म्युन्सिपल कमिशनरला बोलवतो आणि सगळे सेक्रेटरी आपण बोलू, तुम्ही त्यांना वेळ द्या. आम्ही सहारामध्ये बैठक घेतली आणि सहारामध्ये बैठक घेऊन कोकण रिजनचे 8 म्युन्सिपल कमिशनर बोलवले आणि मुंबईच्या म्युन्सिपल कमिशनरला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की इथं फक्त 10,000 लोकांना याचा फायदा मिळाला. तर त्यावेळेस आम्ही मीटिंग घेतली आणि त्यावेळेस शेवटच्या कन्क्लुडिंग भाषणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणाले की जर तुम्ही 1 महिन्यामध्ये 1 लाखाचं टार्गेट केलं तर मी प्रधानमंत्र्यांना बोलवतो. आणि मी तिथं 4 वेळेस बैठका घेतल्या. देशाचा अर्थमंत्री मला कालच विशाखापट्टणमला सांगितलं की कधी खाली येत नव्हता, पण मी प्रत्येक राज्यात तर गेलोच, पण मुंबई महापालिकेत जाऊन 4 वेळा बैठका घेतल्या आणि मुंबईमध्ये 1,004 बँक ब्रँचेस आहेत. प्रत्येक ब्रँचेसला मी टार्गेट दिलं की प्रत्येक ब्रँचनी 100 लोकांना स्वनिधी योजनेचा रोजगार दिला पाहिजे. 24 आम्ही सेंटर्स उघडले. 24 असिस्टंट कमिशनर ऑफ मुंबई कॉर्पोरेशन आमचे बँक अधिकारी बसले. 1 महिन्यामध्ये 1,12,000 लोकांचा आम्ही स्वनिधी मंजूर केला. म्हणजे रस्त्यावर फेरी करणारा मजदूर त्यांच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून जवळजवळ आम्ही ज्या दिवशी माननीय प्रधानमंत्रीजी आले त्यावेळी 1,25,00,000 लोकांना एक बटन दाबून आम्ही 1,25,00,000 लोकांना कर्ज दिलं. दिस इज कॉल्ड फायनान्शियल इन्क्लुजन. गोरगरिबांना जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत हा देश विकसित होणार नाही. आज तुमच्या किंवा माझ्यासारखे किंवा या हॉलमध्ये बसणारे, AC मध्ये बसणारे लोक चांगलेच आहेत, पण खरी अडचण शेतकरी आहे, खरी अडचण कामगार आहे, खरी अडचण स्ट्रीट व्हेंडर आहे, खरी अडचण आमच्या महिला भगिनी आहेत ज्या बचत गटाचं काम करतात. तर यांची इकॉनॉमी कसं वाढेल त्यासाठी मी नेहमीच सातत्यानं प्रयत्न करत असतो. आणि मी महाराष्ट्र हा माझं राज्य असल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये मी जाऊन मी सर्व बँकर्सना बोलून बैठका घेतलेल्या आहेत. कोकण विभाग राहिलेला आहे, त्या कोकण विभागामध्ये सुद्धा बसून कोकण विभागाची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल, तिथला सर्वसामान्य माणसाला बँकेतून जे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्यामधून कसे त्यांना मदत होईल त्यासाठी प्रयत्न करतो. आणि केंद्राचं धोरण आहे, 3 प्रिन्सिपल्स आहेत केंद्राचे, टू बँकिंग टू द अनबँकर्स. म्हणजे ज्यांचं बँकेत कर्जच नाही आहे अशा लोकांना तुम्ही बँक अकाउंट काढला पाहिजे. 1 फंडिंग टू द अनफंडेड, म्हणजे ज्यांना पैसेच मिळत नाहीत त्यांना बँकेने पैसे दिले पाहिजे. आणि तिसरं सेक्युरिंग टू द अनसेक्युअर्स, म्हणजे काही लोकांना इन्शुरन्स नाही आहे. आज आपण चहा जरी पिला कुठं हॉटेलवर तर 20 रुपये खर्च येतो, पण जनतेला माहीत पाहिजे की 20 रुपयाचं जर तुम्ही बँकेत भरले तर तुम्हाला 2 लाखाचा इन्शुरन्स मिळतो. हे
त्या जनतेला सुद्धा सांगायला पाहिजे आणि हे आम्ही सांगतोय. म्हणून मला आनंद वाटतोय की आज फायनान्शियल लिटरसीमुळं, फायनान्शियल इन्क्लुजनमुळं आज जवळजवळ 49 कोटी लोकांचे जनधन योजना अकाउंट आहेत. 49 कोटी म्हणजे 49 कोटी लोकांचे अकाउंटच नव्हते. ते आम्ही ह्या साधारण 7-8 वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना काढले. आणि त्याहीपेक्षा मी राजकारणात नव्हतो, पण पेपरला वाचलं. एकदा राजीव गांधी इथं आले होते आणि इथं आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही केंद्रातून ₹100 पाठवतो, ₹85 मध्येच गायब होतात आणि ₹15 फक्त त्या बेनिफिशरीकडे जातात. पण मी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना आमच्या फायनान्शियल मंत्री, अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन आणि आम्ही सर्व टीम काम करत असताना सांगू इच्छितो, जाम ट्रायनिटी अशी आहे. जाम तुम्हाला बहुतेक प्रेक्षकाला माहीत नसेल. जे स्टँड्स फॉर जनधन अकाउंट, ए स्टँड्स फॉर आधार आणि एम स्टँड्स फॉर मोबाईल. तर ह्या तिन्ही गोष्टीचं लिंक केलं. हे कोणी केलं? माननीय प्रधानमंत्रीजीच्या नेतृत्वात केलं, त्यांच्या आदेशानुसार केलं. आणि आज आपण जे म्हणतो ना की डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर जे होतं ते हे जाममुळे होतं. हे स्टॅटिस्टिक्स फक्त आणि फक्त भारत देशाकडे आहे. हे अमेरिकेत सुद्धा नाही मला आहे. सांगा, म्हणून बटनवरून दाबलं की आज सर्वांच्या अकाउंटला पैसे जातात आणि फक्त पैसे जात नाही आहेत, एक मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला पैसे आले. किती दिवसांनी, किती महिन्यांनी आढावा घेतला जातो? तुम्हाला जे टार्गेट दिलेलं असतं, जसं मोदी साहेबांनी टार्गेट दिलं तुम्हाला, फायनान्शियल इन्क्लुजन, फायनान्शियल लिटरसी, याच्यामध्ये आमच्याकडे एक टीम आहे. डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसची एक टीम आहे आणि त्यांना एक इयरली त्यांना एक टार्गेट दिलं जातं. आणि मी जरी एका ॲज अ मिनिस्टर 36 राज्य आणि युनिटेड टेरिटरीमध्ये मला जायचं आहे, तर प्रत्येक वेळेस काही म्हणजे हे होत नाही. पण मी प्रत्येक वेळेस मी जसं गेलो तसं तिथे आमची डिपार्टमेंटची माणसांना मी अपॉइंट करतो आणि त्यांच्याकडून रिव्ह्यू घेतो आणि रिव्ह्यू घेऊन दिलेलं टार्गेट पूर्ण कसं होईल त्यासाठी मी प्रयत्न करत असतो. मला सांगा, 1 सप्टेंबर 2021ला मोदी साहेबांकडे तुम्ही गेला होता, त्यांनी तुम्हाला सगळ्या कुटुंबियांसह बोलवलं होतं. काय तसं वातावरण काय होतं, मूड काय होता? प्रत्येक मंत्र्याला सहकुटुंब भेटतात ते काय? माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना भेटायचं असेल तर त्यांना एक सिस्टीम सांगतो. आम्हाला आमच्या PS मार्फत त्यांच्या PSला मेल जातो आणि आम्हाला वेळ मिळतो. कोणी असो, मग म्हणजे मंत्री असो, राज्यमंत्री असो, काय खासदार असो, ते वेळ देतात आणि त्यांच्या त्या जशा प्रोग्रामप्रमाणे वेळ देतो. तर आम्ही नवीन मंत्री झाल्यानंतर आम्ही विनंती केली की आम्हाला कुटुंबासहित भेटायचं आहे आणि आम्हाला साहेबांना वेळ दिला. अर्थात हे होत असताना आमची मिसेस, आम्ही दोघंही डॉक्टर आहोत, आमचा मुलगा, आमची नात, आम्ही सगळं गेलोत. आणि त्या साहेबांनी हे करत असताना तुम्ही जसं म्हणलात ना मास्क, तर ते मास्क काढले आणि ते म्हणले आता 2 डॉक्टर आहेत, आता काही मला भीती नाही. म्हणजे मी आणि मिसेस, साहेबांनी मास्क काढली, आम्ही मास्क काढली आणि गप्पा एवढ्याने त्यांचं मार्गदर्शन झालं की आमची नात बडबड करू लागली, बोलू लागली. ती काय लहानच होती, 2 वर्षाची. तर तिने उसको जरा बाहेर लेके जाओ, मुझे बात करने दो, असं साहेबांनी सांगितलं. आणि साहेबांचं मार्गदर्शन मला मिळालं आणि ते हेच सांगितलं की आय हॅव गिव्हन अ टेक्निकल पोर्टफोलिओ, यू हॅव टू वर्क व्हेरी हार्ड, दिस इज अ इम्पॉर्टंट सब्जेक्ट आणि यू शो युअर रिझल्ट्स. ते वाक्य माझ्या मेंदूमध्ये अजूनही आहेत आणि तीच मला ऊर्जा आहे आणि त्याच ऊर्जेने मी काम करतोय. म्हणून तुम्ही माझं फेसबुक पहा, तुम्ही माझं ट्विटर पहा. ज्या मी गावाला जाईन, ज्या राज्यात जाईन, त्या ठिकाणी ह्या सगळ्या कामाबरोबर माझं एक ना एक ह्या तिघातलं एक काम असतंच. कुठेही जात हे काम मी करतो. बरं, एक राजकीय प्रश्न. संभाजीनगरमधून तुम्हाला लोकसभेचं तिकीट मिळणार हे नक्की आहे? संभाजीनगरमधून लोकसभा लढावी ही माझी इच्छा 2017-18 पासून आहे. कारण 2014ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती तुटली आणि आता आम्हाला असं वाटलं की 2019ला काही युती होणार नाही. आणि मी आमचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगितलं, साहेब माझी इच्छा आहे. तर ते म्हणले तुम्ही कामाला लागा. मी कामाला लागलो. 2019 साली युती झाली आणि नॅचरली ही जागा शिवसेने होती, ती शिवसेनेला सुटली, मला मिळाली नाही. पण मला पक्षाने सांगितलं की तुम्ही मराठवाड्याचे आहात, मराठवाड्याचे PM असतील, गृहमंत्री येतील, जो कोणी नॅशनल नेता येईल त्याच्याबरोबर तुम्हाला मराठवाड्याचा प्रवेश करायचा, ते मला जबाबदारी दिली. पण मी विचारही करत नव्हतो. तर एके दिवशी मला साहेबांचाच फोन आला, आमचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि फडणवीस साहेबांचा.
आणि सांगितलं की तुमचा आम्हाला बायोडाटा द्या. म्हणलं कशाला पाहिजे? ते म्हणे उद्या 4 वाजता सांगतो. रात्री 12 वाजता फोन आला होता. तर मी बायोडाटा पाठवला. तर ते 4च्या अगोदर सांगितलं की तुमचा बायोडाटा आम्ही केंद्राकडे पाठवला होता आणि तो मंजूर झाला आहे आणि तुम्हाला परवाच्या दिवशी तुम्हाला राज्यसभेचा फॉर्म भरायचा. मी भरला फॉर्म. नॅचरली ते अनऑपोज मी खासदार झालो. खासदार झाल्यानंतर माझी चिकित्सा बुद्धी असल्यामुळे खासदारकीमध्ये उद्या पार्लमेंटमध्ये काय क्वेश्चन्स आहेत आणि आपण त्याला सप्लिमेंटरी क्वेश्चन काय विचारलं पाहिजे. 9:30 वाजता आमची उद्या काय बिझनेस आहे हे वेबसाईटवर येतं. ते बघून मी बसत होतो आणि जसं मी आता मंत्री असताना अभ्यास करतो किंबहुना तेवढा किंवा त्याहीपेक्षा जास्त उद्या आपल्याला पार्लमेंटमध्ये बोलायचं हे मी ठरवून जात होतो आणि मला नक्की काही ना काहीतरी बोलायला संधी मिळायची आणि त्या पार्लमेंटमध्ये बोलत होतो. आणि नंतर मंत्रिमंडळ एक्सपान्शनचा हवा आली. हवा आल्यानंतर मी विचारही केला नव्हता, पण मी तर इथं बसलो होतो. पण मला PMO ऑफिसमधून फोन आला, मंत्री झालो. आता तुमचा प्रश्न आहे की लोकसभा लढायचं. लोकसभेसाठी तर मी रात्रंदिवस तयारीच करतोय. पण शेवटी आज आमचे केंद्रातले नेते असतील, राज्यातले नेते असतील, जे ठरवतील ते ठरवतील. माझी इच्छा आहे का? आहे. पण पक्ष आदेश मानून मी एकच सांगतो तुम्हाला की येणारा खासदार यावेळेसचा लोकसभेचा हा आमचा असेल. भाजपचा असेल की शिंदे गटाचा असेल? आम्ही तर म्हणतो भाजपचा असेल, पण शेवटी पक्ष सांगेल तो. पण MIMचा नसेल. MIMचा खासदार हा औरंगाबादचा खासदार आता छत्रपती संभाजीनगर झालाय. म्हणून येणारा छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा भाजप शिवसेना युतीचा असेल. तुमच्या दोघांमध्ये आत्ताच भांडणं सुरू झाली, चंद्रकांत खैरे आणि तुम्ही. चंद्रकांत खैरे हा विषय संपलेला आहे. चंद्रकांत खैरेंना माननीय उद्धवजीच त्यांना काही विचारत नव्हते खरं तर. पण आता तुम्हाला माहीत आहे अंबादास दानवे जे जिल्हा प्रमुख होते त्यांचे 8 दिवसाला एकदा पेपरला भांडणं यायचे आणि त्यांना काही तेवढं महत्त्व नव्हतं. इव्हन त्यांना मातोश्रीवर सुद्धा यायला बंद केलं होतं. पण आता शिवसेना तुटल्यामुळे त्यांचं थोडं महत्त्व वाढलंय. पण जनतेमध्ये काही त्यांचा विषयच नाही राहिला. कोण अपोनंट कोण आवडेल तुम्हाला, अंबादास दानवे की चंद्रकांत कोणी जरी अपॉइंटमेंट असला तरी आमच्या प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना आमच्यामध्ये एवढी ऊर्जा आहे. आज आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये आमच्या माध्यमातून काम झालेलं आहे आणि लोकांना विकास पाहिजे आणि विकास तिथपर्यंत पोहोचवतोय आम्ही. म्हणून कोणी जरी अपॉइंटमेंट असेल आणि कुठलीही महाविकास आघाडी असेल तर मी तसं मला या 4 लोकसभेचा प्रभारीच केलेला आहे राज्यांनी मला ज्या लोकसभा शिवसेनेकडे होत्या, संभाजीनगर लोकसभा, परभणी लोकसभा, हिंगोली लोकसभा, संभाजीनगर आणि परभणी, हिंगोली आणि धाराशिव 4चा मी प्रभारी आहे. 4ही ठिकाणी काम करतो. त्याचबरोबर मला केंद्रातून 3 लोकसभेचा मी प्रभारी आहे. आनंद, पाटण आणि जुनागड म्हणजे गुजरातमधल्या असं 7 लोकसभा बघतोय. 7ही लोकसभेचं मला आकलन आहे. कार्यकर्त्याशी मीच कार्यकर्ता असल्यामुळे अगदी चांगलं त्यांचे संबंध आहेत. संपर्क पंकजाताईंची पण असतो, पंकजा मुंडेंची? पंकजाताई मुंडे फॅमिलीशी माझे मागच्या 35 वर्षापासून म्हणजे राजकारणात येण्याच्या अगोदरपासून माझे अत्यंत चांगले संबंध आहेत आणि अजूनही चांगले संबंध आहेत. कालच मला ताईंचा फोन आला होता. मी मुंबई झाल्यास त्यांना भेटणार आहे. धन्यवाद डॉक्टर भागवत कराड. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मनमोकळ्या प्रकारे आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यांच्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आणखी काय बोलायचं? धन्यवाद. धन्यवाद. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे या चर्चेमध्ये सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या विकासावरती भर देतानाच कनेक्टिव्हिटी वाढल्यानं रोजगार निर्मिती होईल यासाठी मराठवाड्यामध्ये विकासाचं विजन राबवत असल्याचं आपण सांगितलं. चिखलीसारख्या ग्रामीण भागामध्ये जिथे वीजच 16व्या वर्षी पाहिलीत असं आपण सांगितलं, तिथे तुमचं शिक्षण क्षेत्रातली प्रगती आणि हा पुढचा राजकीय प्रवास प्रत्येक पिढीमधल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आदर्शवत आहे. आपण संकल्प मराठवाड्याचा या न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवाच्या कार्यक्रमात सहभागी झालात यासाठी मनपूर्वक धन्यवाद.